1,500 रुपयात लाडकी बहीण होते का? 2 महिन्यात आमचं सरकार येईल तेव्हा 3,000 रुपये देऊ, संजय राऊतांची नांदेडमध्ये घोषणा. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास खलबतं. शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत आणि शिंदे गट दादा गटात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती. येत्या पंधरवाड्यात 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष्य, तर भाजपचं 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट. जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार. महाविकास आघाडीत मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नको. मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कुणाचाही दावा नाही. मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीत शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम. जागा वाटपात खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली, तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा. खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचे आळंदीकरांना आश्वासन. महाविकास आघाडीत विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार. 125 जागांवर सहमती, उर्वरित जागांवर चर्चा सुरू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा दावा. भाजप मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजितदादांचा ब्रेक. लोणावळ्यातील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द. नावात बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. राजेंद्र राऊतांचं ठिय्या आंदोलन, तर 16 तारखेपासून बेमुदत उपोषण. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याचीही मागणी. राजेंद्र राऊतांना आरक्षण महत्वाचं नाही, पण पक्ष महत्वाचा. मराठा असून आरक्षणाच्या विरोधात जाऊन पक्षासाठी आंदोलन, जरांगेंची टीका. नांदेड विमानतळावर खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ. विमानतळ परिसरात शिवसैनिकांची घोषणाबाजी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक मार्गाचं उद्घाटन. कोस्टल रोडवरून शिंदे फडणवीसांचा प्रवास. शिंदेंच्या गाडीचं स्टीअरिंग फडणवीसांच्या हाती. मुंबईच्या भायखळामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधवांकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप. भायखळ्याचा गड राखण्यासाठी जाधव मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट परिसरातील बॅरिकेटिंग नागरिकांनी तोडलं. नदीमध्ये विसर्जनाला बंदी घालण्यात आल्यानं नागरिक आक्रमक. 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार. केंद्राचा मोठा निर्णय. 5 लाखांपर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार. रायगडमधील धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट. 3 कामगारांचा मृत्यू. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप. किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार. हवामान खात्याचा अंदाज.